उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी निलेश शेठ वरपे सरपंच यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. जबरदस्त कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. अक्षय चव्हाण पायाला आणि कॅप लावलेला पुणे जिल्ह्यातील राहूचा पैलवान शिवराम दादा तालीम पुणे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजिता कटकेंचा बट्टय आणि विजय सुर्डे नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस दलाचा पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे आणि कुस्तीला पंच प्रथम खेळ केसरी किताबाचे मानकरी गोल्ड कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपक दादा डोंगरे तिथं कुस्तीला पंच म्हणून लाभलेले आहेत. तगडी कुस्ती सुरू झालेली आहे. समोर डाव्या पायाला निकॅप लावलेला अक्षय चव्हाण, राहू नावाचं गाव आहे दौंड तालुक्यामध्ये. तिथला हा अक्षय चव्हाण गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा सुवर्ण पदक विजेता आहे. घोट्यातनं पट काढला आणि आक्रमक होतोय अक्षय चव्हाण. आणि विजय नाना सुरडे अनेक वेळचा महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता हो. आणि दरम्यान कुस्ती कडेला हा हा गेटवर उभे राहिलेले आत या की अय मोबाईल हातात आतमध्ये या चला. हो या तिथं उभं राहिलेलं सर्व बसा आतमध्ये येऊन. बरं चव्हाण पैलवान तिथं का उभं राहिलं तुम्ही? चला तिथल्या बाजूला हलगीवाले तुम्ही इकडं वा या इकडं. कब्जा घेतलेला पैलवान अक्षय चव्हाण विकी करे आणि कुस्ती सुरू आहे. वर येतो तू वर येऊन थांब फक्त. हा तिथली बाकीची खाली बसून घ्या. अक्षय चव्हाण इकडं कब्जा घेतलेला आहे. समेट करून बसला तो विजय सुरुडे. महाराष्ट्र पोलीसला सर्व्हिसला आहे विजय सुरुडे. कुस्ती मधनाच अनेक वेळा महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र केसरी ऑल इंडिया पोलीस गेमला पदक विजेता पैलवान आणि महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीरचा पार्टनर जीवाभावाचा सहकारी. पार्टनर वेगळा असतो जीवाभावाचा सहकारी याच्यासाठी म्हणतोय. त्या सदगीर पैलवानच्या वाईट काळात सुद्धा या पोरानं साथ सोडली नाही. पंडित काका रॉयल ग्रुप आहे नाशिकचा त्यांचा सर्व मित्र परिवार त्या हर्षवर्धन सदगीरच्या पाठीशी उभी राहिली आणि आपला मित्र महाराष्ट्र केसरी करून दाखवला. एक टाइम असा होता सदगीर पैलवानचा खर्च सुद्धा हे पूर्ण करत होती. असा हा मित्रबंधू असणारा विजय सुरुडे पैलवान. एक चाक लावण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय चव्हाण, डंकी लावण्याच्या तयारीमध्ये विजय सुरुडे. शाबास. पायाचा घोटणा मानेवरती टेकवला. तेजसनाना लोखंडे यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद तेजसनाना. जबरदस्त कुस्ती घोटणा ठेवलेला आहे समोर. अक्षय चव्हाण पैलवान महाराष्ट्र पोलीस दलाचा पैलवान विजय सुरडे. फार मोठं कार्य महाराष्ट्र पोलीस दलाचं आपल्या महाराष्ट्रासाठी. श्रवण वहिले पैलवान धारा काढून झाल्यात का? हा ये चल मग आता कुस्ती लागणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं मी धारा का म्हणतोय. त्याच्याकडे दुट्टी असते घरी आल्यानंतर धारा काढायच्या वासरं पाजायची मग कुस्तीला जायचं. सचिन भाऊ बरोबर. हा चला ये श्रवण. खऱ्या अर्थानं गुटगुटीत बांध्याचा पैलवान. ही कुस्ती संपल्यावरती कुस्ती लागणार आहे. चला पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. विजय सुरडेकडे कब्जा गेलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचं फार मोठं कार्य. नामर्द पाकिस्ताननं तुमच्या आमच्यावरती हल्ला केला मंडळी. विजय साळसकर गेले, उनी कृष्णन गेले, तुकाराम उंबाळे गेले आणि त्यातच एक पैलवान होते अशोकराव कामटे साहेब गेले. महाराष्ट्र पोलीस दलाचं फार मोठं कार्य आपल्या महाराष्ट्रासाठी. त्या महाराष्ट्र पोलीस दलाचा पैलवान लढतोय समोर. विजय सुरडेने कब्जा घेतलेला अक्षय चव्हाणचा तिथं. शाबास. अशी तगडी पोरं या डुडुळगावच्या मैदानावरती लढायला लागले. रमेश शेठ वहिले, सचिन शेठ वहिले. खऱ्या अर्थानं आपलं कौतुक आहे. दादांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हिंदू भूषण क्रीडा महोत्सवाअंतर्गत
खऱ्या अर्थाने हे आमदार केसरीचं कुस्ती मैदान संपन्न होतंय. छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण याच नगरीमध्ये, या भोसरी नगरीमध्ये मोशीच्या पलीकडं खऱ्या अर्थानं उभा राहतोय. आणि त्याच संकल्पनेमधून हिंदूभूषण क्रीडा महोत्सव संबंध पिंपरी चिंचवड मध्ये संपन्न होतोय. त्या अंतर्गत हे मैदान खऱ्या अर्थानं गेली 15 वर्ष दादांच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं काम करणारे रमेश शेठ वहिले, काय जपायचं, काय जगवायचं, काय वाढवायचं या संकल्पनेतून हे मैदान घेतलेलं आहे. नाहीतर आमदारांचा वाढदिवस आहे, प्रेक्षक गोळा करायला गौतमी पाटील आणायला काही जमलं नसतं का. पण खऱ्या अर्थानं समाजाला काहीतरी आदर्श द्यायचा, समाजानं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. एकदा रमेश शेठ साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि श्रवण वहिले आखाड्यावरती आलेला आहे. ज्यानं टाळ्या वाजवल्या नाहीत ही दुसऱ्याच्या जागरणात फुकट जेवून घराकडे निघणारी मंडळी आहेत. दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन फार मोठं लागतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवा. एक आदर्श कार्यक्रम राबवलेला आहे. भाजपाचे उपाध्यक्ष दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार महेश लांडगेंच्या संगतीत माणूस आल्यावर काय होऊ शकतं याचे कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमेश शेठ वहिले. संगतीत यावं लागते मंडळी. दादा कणीच कुताला कार्यकर्ता म्हणत नाही, हे सर्व माझे सवंगडी सांगत असतात. असे दमदार आमदार, हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे. महाराष्ट्राच्या विधान भवनातील एक बुलंद आवाज आणि कब्जा घेतलेला तिथं लक्ष्मीबाई सीताराम वहिले यांच्याकडून सार्थक वहिलेसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सार्थक बक्षीस घेऊन जायचंय. जसं लोखंड जर परिसाच्या सानिध्यात आला तर त्याच्या आयुष्याचं सोनं होत असते. त्या रमेश शेठचं खऱ्या अर्थानं सोनं दादाच्या संगतीमध्ये आल्यानं झालेलं आहे. कार्यकर्ता दुसरी म्हणतात, आम्ही भाऊच म्हणतो. ही दादाची शिकवण आहे. आमदार आहे म्हणून कुठेही कसं एकदम नाही. मित्र आहे, मित्रांमध्ये पंडित काका यांना सगळ्याला माहिती आहे दादा बसलं की असंच बसतंय गप्पा हाणायला लागतं. या खऱ्या अर्थानं आबाळा एवढं कर्तृत्व असताना सुद्धा जमिनीवरती पाय असावे लागतात, ते दादांचे आहेत. आणि म्हणून त्यांच्यावरती असणाऱ्या प्रेमापोटी हे मैदान संपन्न होते. बऱ्याच जणांना वाटत असेल रमेश शेठ दादांचं सारखंच चालू आहे. कशामुळं? तुमच्या घरात जागरण गेलं तर आपण 100 माणसाच्या वरती माणसं सांगत नाहीत. 2-4 वाढली तर 200 रुपयाच्या प्लेटाने खर्च वाढत. परंतु कोणत्याही खर्चाला कधी मागं पुढं न बघणारे आमदार महेश दादा लांडगे आणि रमेश शेठ वहिले ही खऱ्या अर्थानं समाजाचं भूषण आणि वैभव आहे. काय जपायचंय, काय जगवायचंय, काय वाढवायचंय ह्या मंडळींना कळलेलं आहे. अय हिरवा शर्ट, अय गेटवर उभा राहिलेला, ते कशासाठी काम लावलंय त्यांना? या की इकडे, चला या इकडे पुढे, चला घ्या इकडे पुढे या, चला पटकन. समोरून किती वेळा सांगायचं सज्जन कुस्ती शौकीनात बसा समोरून. इथं अनेक बार सांगितलं तुम्हाला, तुमच्या मागे प्रेक्षक बसले त्यांना कुस्ती पाहू द्या की जरा. जबरदस्त कुस्ती सुरू आहे. आणि मोशीला रोप मल्लखांबच्या स्पर्धा मला वाटतं आता मध्ये झाल्या. प्राध्यापक राजेश सस्ते सर आणि मोशीकरांनी घेतल्या. मल्लखांबाचे जनक कोण? तर बाळंबट दादा. मल्लखांबाचा उगय कुठून झाला? तर याच पुण्यातून झाला. आणि दादांच्याच वाढदिवसानिमित्त मल्लखांबाच्या स्पर्धा सुद्धा मोशीमध्ये संपन्न झाल्या. हिंदूभूषण क्रीडा महोत्सवाअंतर्गत प्रत्येकानं, प्रत्येक गावानं दादांवरती असणारं प्रेम, कुणी मल्लखांब आहे, कुणी क्रिकेट आहे, कुणी कुस्ती आहे, कुणी कबड्डी आहे, आपापल्या परीनं खऱ्या अर्थानं प्रेम व्यक्त केलंय. मला वाटतं निखिल शेठ बोराडे यांच्या माध्यमातून सायक्लोथॉन झाली, बरोबर का बाबा शेठ? परवा दिवशी दादांच्या माध्यमातून फार मोठी सायकलची सुद्धा स्पर्धा झाली. आणि या ठिकाणी युवा नेते पैलवान सचिन भाऊ तापकीर उपस्थित होत आहेत, चरोलीचे हलगीवाले. या ठिकाणी रमेश शेठ वहिले यांच्या वतीनं
आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे संचालक युवा नेतृत्व आदरणीय राजेशजी सस्ते सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सार्थक वहिलेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि किरण तळेकर यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस प्राध्यापक राजेश सस्ते सर यांच्याकडून आलेलं आहे. सुनील अण्णा काटे त्याचप्रमाणे पहिला सचिन भाऊ तापकीर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हलगेवाले का वाजव ना, एवढं मोठं मैदान चरुलीला घेतात वाजवायला. हलगेवाले या जरा वाजताना. धन्यवाद. सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं रमेश शेठ वहिले युवा मंचच्या वतीनं व समस्त ग्रामस्थ डुडुळगाव यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. सार्थक आणि किरण आपलं बक्षीस घेऊन जायचंय. प्राध्यापक राजेशजी सस्ते सर यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पैलवान सार्थक वहिले किरण तळेकर बक्षीस घेण्यासाठी या. माजी चेअरमन अण्णासाहेब मगर सहकारी बँक भोसरी आणि विद्यमान संचालक यांच्याकडून सार्थक साठी 500 रुपये आणि किरण साठी 500 रुपये. तुफानी कुस्ती सुरू आहे. अक्षय चव्हाण विजय सुरडे. सार्थकचं बक्षीस घेऊन जा तर. किरण तळेकर अक्षय आणि विजय कुस्ती करा. तुफानी कुस्ती सुरू आहे. पैलवान अक्षय चव्हाण शिवरामदादा तालीम पुणे आणि पैलवान विजय सुरडे कुस्तीला पंचायत. प्रथम खेळ केसरी किताबाचे मानकरी वाजतात दीपक दादा डोंगरे. काके दात घातलेला आहे समोरून विजय सुरडेनं. ते जाणलेलं आहे पैलवान अक्षय चव्हाण. यानंतर पैलवान श्रवण वहिले गोल्ड कोचतम गोल्ड कुरळे आणि पैलवान धनंजय महाले मोळशी अशी कुस्ती लागणार आहे. भाजपाचे उपाध्यक्ष ज्यांच्या संकल्पनेतून एक कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होतंय असे आदरणीय रमेश भाऊ वैल्यांचा पुतण्या आणि एक टोकाचे कुस्तीप्रेमी सचिन भाऊ वैल्यांचा चिरंजीव पैलवान श्रवण वहिले आखाड्यावरती आलेला मंडळी. शांतारामजी वहिले यांच्याकडून सार्थक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. सार्थक बक्षीस घेऊन जायचंय. श्रवण आता तुझ्याकडे ठेव, बराबर द्यायचं बरं का. आणि हे कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या आणि ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून जगभरात लाईव्ह दाखवलं जाते. आसवले सर तुमच्याकडे किती लाईव्ह आहेत आणि इकडे कुस्ती मल्लविद्या प्रवीण किती जण लाईव्ह आहेत जरा सांगा आकडा. जिथं एवढी बघतायत याच्यात 3 पट लोक लाईव्ह हे कुस्ती मैदान बघताय. खऱ्या अर्थानं जगामध्ये डुडुळगावचं मैदान पोहोचलेलं आहे. जशी खट आणि काटा पोरत त्याच तोलामोलाचे पंच आहेत. आपल्या मनमनगट मेंदूना या महाराष्ट्राला या पुणे जिल्ह्याचं नाव गाजवणारे पैलवान दीपक भाऊ डोंगरे पंच म्हणून आहेत. कुस्ती सोडली म्हणून कुस्तीचा सहवास थांबला नाही. गोल्ड कुस्ती संकुल उभं केलं कुरळीला. आज 100च्या वरती पोरं तिथं सरावला आहेत. खेड केसरी पैलवान अरुण खेगले सारखा कुस्ती कोच तिथं मार्गदर्शक आहे. सचिन भाऊ डोंगरे सारखं व्यक्तिमत्व तिथं लक्ष देते. बस आकडी वाढण्याचा प्रयत्न होता. अक्षयचा टाळ्या करा. बस याच साठी केला होता अट्टहास. आणि कब्जा घेतलाय तिथं अक्षय चव्हाण. शबास. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत देशाने फार मोठी प्रगती साधली. युट्यूबच्या माध्यमातून कुस्ती मल्लयुद्ध युट्यूब पेजवरती कुस्ती मल्लयुद्धाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गणेशजी मानुडे सर यांच्या युट्यूब चॅनलवरती आणि तिकडे स्वतः ज्ञानेश्वर आसवले. एक विशेष माहिती सांगतो मंडळी. फक्त साध्या मोबाईलवरती छोट्या छोट्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली होती ज्ञानेश्वर आसवले सरांना. एवढे शेअर लावले आणि
त्याचा वेणू गेला गगनावरे. आज ज्ञानेश्वर आसवले सर फार मोठं कार्य करतात कुस्तीसाठी. त्यांच्या युट्यूब चॅनलवरती एक कुस्ती मैदान या ठिकाणी लाईव्ह दाखवलं जात आहे. अक्षय चव्हाण पैलवान कब्जा घेतलेला आहे समोर. मग अनेक पैलवानांच्या मुलाखती असतील. गोरगरीब पैलवानांना उजाळा देण्याचं काम ज्ञानेश्वर आसवले सर, प्राध्यापक गणेश मारोडे सर हे करतात. त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत आहे. मोशी गावचा एक नवोदित पैलवान ओम आल्लाट उपस्थित आहे. आपलंही स्वागत आहे. कब्जा घेतलेला आहे पैलवान अक्षय चव्हाण. उद्योजक तानाजी शेठ तळेकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे, माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन जमा झालेलं आहे. धन्यवाद. माती हल्ल्याचं काम सुरू आहे तिथं. तंत्रज्ञानाची प्रगती यांनी सांगितली, त्याचा प्रत्यय मी दिला. आणि तंत्रज्ञानानं खऱ्या अर्थानं आपली पिढी घडवण्याचं नव्हे तर बिघडवण्याचं कामही मध्यंतरीच्या काळामध्ये केलं. मगाशी सरांनी पबजी सांगितलं, त्याच्यानंतर जंगली रमी सांगितलं, अनेक खेळ आले. भारत हा जगातल्या सगळ्यात तरुण असणाऱ्या तरुणांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. त्या तरुणाईला खऱ्या अर्थानं असल्या काहीतरी वेगळ्या प्रकारचे गेम आणून बिघडवण्याचं काम केलं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये भारत सरकारने त्याच्यावरती बंदी आणली आणि खऱ्या अर्थानं आपली तरुणाई ह्या व्यसनापासून दूर झाली. लोकांनी इकली 3-3, 4-4 एकर पबजीच्या नादामध्ये आणि रम्मीच्या नादामध्ये. एवढी वाईट अवस्था झाली होती. पण खऱ्या अर्थानं आमदार महेशदादा लांडगे ज्या पक्षाचं नेतृत्व करतात, त्या केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या ऑनलाईन प्रकारच्या गेमवरती बंदी आणली आणि आमची तरुणाई वाचवली. नाही तर बघा तुम्ही आजूबाजूला उदाहरणं सापडतील तुम्हाला. अशा विचारांचे पाईक असणारे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान संपन्न होतंय. कब्जा घेतलेला आहे तिथं अक्षय चव्हाण. समेट करून बसलेला आहे पैलवान शांताराम नाना तुकाराम वहिले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद शांताराम नाना वहिले. शबास अक्षय, शबास विजय. समेट करून बसलाय तो विजय सुरडे. आक्रमक रणनीती आखतोय तो अक्षय चव्हाण. तुफान कुस्ती सुरू आहे. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलाय तिथं. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. अपना नाम रोशन करो पहलवान. कुछ किए बिना जे जे करणे होते और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजे, कोशिश केली पाहिजे. जीवन एक संघर्ष आहे बाबांनो, आणि संघर्षाच्या आज्ञाला कड आल्याशिवाय कर्तृत्व तयार होत नाही. एक संघर्षमय जीवन प्रवास. दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचा संघर्षमय जीवन प्रवास. या लाल मातीचा गंध असलेला माणूस काय करू शकतो आयुष्यामध्ये, याचं उत्तम आणि मूर्तिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण म्हणजे आमदार महेशदादा लांडगे. कुस्ती खेळ असो, कबड्डी खेळ असो, खो खो असो, मल्लखांब स्पर्धा असो, महाराष्ट्रातील खेळाडूंचा आधारवड म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. भीमाशंकराचा जटेत बसलेला आमचं चिंचोली गाव आहे मंडळी. भीमाशंकरापासून कोणाचा फोन आला, वायसीएमला खाट पाहिजे, अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये नंबर लागत नाही, दादा तिथं नसतील तरी 1 मिनिटात फोन करावा आणि त्या माणसाची गरज भागावी, असा माणूस मंडळी लाभला. आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आनंद देण्याचं काम दादा करत असा सदैव. महेशदादा लांडगे गो संवर्धनाचा विषय हातामध्ये घेतला आणि मोशीला मोठं पशु प्रदर्शन भरवलं मंडळी. लाखोची बक्षिसं ठेवली तिथं. एक पैलवान काय करू शकतो. 2006ला बैलगाडा शर्यतीवरती बंदी आली मंडळी. अनेक राजकीय मंडळींनी ती बंदी उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु लाल मातीचा गंध असलेला माणूस शड्डू ठोकून उभा राहिला. आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला जोमाची साथ दिली आणि 2021ला बैलगाडा शर्यत बंदी उठवली आणि या महाराष्ट्राच्या परंपरेला, संस्कृतीला गतवैभव कोणी प्राप्त करून दिलं तर दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी मंडळी. यासाठी अट्टास असतोय पशुसंवर्धन, हिंदू धर्माचं रक्षण करणारी गोमाता आणि खऱ्या अर्थानं दादांचं गोमातेवर फार मोठं प्रेम. सकाळी उठल्यानंतर गोठ्यात गोमातेचं दर्शन घेणार दादा.
गोमाता या पशुसंवर्धनाचा विषय हातामध्ये घेतला. या लाल मातीने अनेक माणसं मोठी केली मंडळी. आज दमदार आमदार महिदा लांडगे असतील, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांनी फार मोठी श्रीनाथ केसरी किताबाची बैलगाडा शर्यत घेतली. आज आपल्यामध्ये हजर नाही, परंतु पंढरपूरचे आमदार आदरणीय भारतनाना भालके असतील, नारायणबा पाटील करमाळ्याचे आमदार, अशी अनेक माणसे या लाल मातीने मोठी केली मंडळी. तू चमुक्यांना वाता दिली आणि पंगूंना पाय दिले, गंधनांना या लाल मातीने कुणाला काही दिले. विजय आणि अक्षय कुस्ती करावी लागेल, कुस्ती सोडवली जाणार नाही. तुम्हाला डाव करावेच लागतील. गुन्ह्यांवर तर कुस्ती लागणार नाही. मगाशी आपण जाहीर केलंय मोर्चे आंदोलन नाही, विधानसभेवरती दादांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता. हो, बैलगाडा शर्यत वाचली पाहिजे, त्याच्यावरची बंदी उठली पाहिजे. त्याच्यासाठी आमदार पैलवान महेशदादा लांडगेंचं योगदान खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातला शेतकरी कधी विसरत नाही, विसरणार नाही आणि विसरलेला नाही. शबाज अक्षय. खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि त्या क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल व्हायला लागली, पशुसंवर्धन व्हायला लागलं आणि शेतकरी बळीराजा सुखी झाला. मंडळीची एक संस्कृती आहे महाराष्ट्राची, तो देखील एक रांगडा आणि मर्दानी खेळ आहे. शबास. आपल्या भागामध्ये बैलगाडा शर्यत जास्त चालते आणि कुस्ती मैदानात चालतात. बैलगाडा शर्यतीचा उगम कुठं कधी कसा झाला कोणी सांगल का? जरा इथं बसलेलं मी जरा इतिहासाकडे घुसतोय थोडा. बऱ्याच जणांकडे बैल आहेत, गाड आहेत, 4-4, 6-6 बैल आहेत, कांड्यात बी जोकडात बी येतं, पण कुणाला बैलगाडीचा उगमच माहिती नाही. बैलगाडा शर्यतीचा उगम सुद्धा याच पुणे जिल्ह्यातला आहे. या पुणे जिल्ह्यात पश्चिमेला शिरूर तालुक्याच्या टोकाला इनामगाव नावाचं गाव आहे. गुगल करून बसल्या बसल्या बघा. ताम्रपाषाण संस्कृती, जिला सिंधू संस्कृतीच्या समान मानली जाते, त्या संस्कृतीचं आणि ताम्रपाषाण संस्कृतीचं उत्खनन 2004 ला मुंबईच्या डेक्कन कॉलेजनं केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीची शिल्प इनामगावला सापडलेली आहेत. नेवासा तालुक्यातल्या जोरवेला एक सापडले आहेत. म्हणजे बैलगाडा शर्यतीचे उगमदाते, जन्मदाते आपण पुणेकरच आहोत. हा नोंद करून ठेवा, नसेल तर गुगलला सर्च करा बैलगाडा शर्यत कुठं सापडली आणि बैलगाडीची शिल्प कुठं सापडली. आपला इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी काय बोलतोय त्याबद्दल मला माहिती असावं. माझ्याकडे बैलगाडा शर्यत आहे, मला त्याची माहिती असावी. या मातीवरती प्रेम करणारा, कुस्ती असेल, बैलगाडा असेल, शेती मातीशी नातं सांगणारे दोन्ही खेळ या पुणे जिल्ह्यानं मोठे केलेले आहेत. महाराष्ट्रातला कुस्तीमध्ये सगळ्यात जास्त बक्षीस कोण देतं तर पुण्यातली मंडळी देतात. एवढं बक्षीस कुठं देत नाहीत. लाख रुपये बक्षीस द्यायला सुरुवात पुणेकरांनी सुरुवात केली. महाराष्ट्र केसरीला 4 व्हीलर द्यायला सुरुवात भोसरीतून आमदार महेशदादा लांडगेंनी केली. एवढं सोपं नाही. रमेश शेठ आणि सचिन भाऊ यांच्या संकल्पनेतून हे मैदान संपन्न होतंय. घरी जागरण करायचं म्हणलं तर 4 माणसं झोकतात. नाकी नव्हे तर माणसाला पाहुण्याऱ्यावळ सांगायचं सोपं नाही. पण खऱ्या अर्थानं आपल्या मातीशी नातं सांगणारा हा खेळ जपला पाहिजे. त्याच्यासाठी झटणारं हे वहिले कुटुंब, सामाजिक वारसा खऱ्या अर्थानं वडिलांकडून मिळाला, दादांसारखा सहकारी मिळाला आणि त्यांच्या सानिध्यातून आणि धोबी लावण्याचा प्रयत्न होता. तिथंच पटायला लागला विजय सुरडे. टाळ्या करा की जरा दोघांसाठी. कशी खट कुस्ती चालू आहे. ज्यानं गलासभर हाणलाय त्याला काय मिळालं लागत, हे काय चाललंय ते. हा ते आपलं म्हणतंय वाजव हलगीवाल्याला बघून. एकदा घरात तयार करून बघा, मग कळण. 5, 25, 30 हजार रुपये महिन्याला यायला लागल्या मग कळण. लोकांचा वर्षभराचा किराणा आहे 30-40 हजार रुपये आणि एका पैलवानाचा महिन्याचा खर्च आहे 50 हजार रुपये. तुफानी कुस्ती सुरू आहे. एखादा आपल्या घरात तयार करा आणि मग बाहेरून धरधर मन पडपडपड वड हे म्हणा. एवढं सोपं नाही. अर्धा पाऊण तास झालं कुस्ती चालू आहे. किती कष्ट असावं लागल. शबाज अक्षय, शबाज विजय. कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान मंगेश ठाकूर यांचे पिताश्री प्रसिद्ध गाडा मालक
मनोहरदादा ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं एक कुस्ती मैदान आणि रमेश भाऊ वहिले युवा मंच या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. शबास अक्षय, शबास विजय. कुस्ती सोडवणार नाही हे दोघांनी डोक्यात ठेवा. पुढची कुस्ती निखिल कदम विरुद्ध विकी करे. निखिल कदमला महाराष्ट्र केसरीला तब्बल 7 वेळा सुवर्ण पदक विजेता आहे. जबरदस्त कुस्ती सुरू आहे. विजय सुरडे आणि अक्षय चव्हाण यानंतर विकी करे निखिल कदम तारी लगा पैलवान. चला कुस्ती करा. पुन्हा एकदा चौदंड सुरू झाली. गर्दन खेच सुरू झाली. हा शबास. शबास अक्षय, शबास विजय. माती घ्या, दोघही माती घ्या. हो, आकडी लावण्याचा प्रयत्न होता अक्षय चव्हाणचा. तो हुकावला इकडं विजय सुरडेनं. आकडी डाव कुणाची खासियत? जगत जेता गामा पैलवानची खासियत आकडी. जगत जेता गामा 1910 साली जगत जेता स्पर्धेसाठी लंडनला गेले होते. बरेच जण सांगतात ती स्पर्धा कोणीतरी भरवली होती. जॉन बुल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे लंडन मध्ये. त्या संस्थेनं जगत जेता स्पर्धा भरवली गेली लंडनला. आणि इकडे किस्सा हुकलेला आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये हिंदूंचा एक संघ आणि मुस्लिमांचा एक संघ असे 2 संघ जगत जेता स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आणि त्या स्पर्धेमध्ये गामांची उंची कमी भरते म्हणून गामांना स्पर्धेतला प्रवेश नाकारला. इकडं तिकडं फिरायचं म्हणून काय करायचं म्हणून गामांनी आजूबाजूच्या गावांमध्ये कुस्त्या करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस बक्षीस केलं की मला कुणी पराभूत केलं तर त्यावेळेचं 2500 पाऊंडांचं बक्षीस गामांनी जाहीर केलं की मला पराभूत करा, 2500 पाऊंड घेऊन जावा. पहिल्या दिवशी पैशाच्या आशेनं 10 पैलवान लढले. गामांनी बिंजोर पाडले. दुसऱ्या दिवशी 7 लढले. तिसऱ्या दिवशी 9 लढले. आणि मग हळूहळू लंडनच्या आसपासच्या शहरांमधून बातम्यामधून यायला लागलं की भारताचा कोणतरी गामा पैलवान आहे. आणि त्याची प्रसिद्धी संबंध लंडनभर प्रसिद्ध व्हायला लागली. आणि जॉन बुल रेसलिंग फेडरेशन वरती दबाव वाढला की ज्या पैलवानाला स्पर्धेत सहभागी होऊन दिले नाही तो पैलवान भारताच्या नावाने अनेक पैलवानांना तिथं पाडायला लागलेला आहे. आणि मग गामांना त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि पोलंडचा स्टॅलिन झेबिस्क विरुद्ध गामा अशी कुस्ती. आणि एक चाक ओ अक्षय चव्हाण केले तुकानी झाले माका. एक चाक मारायला गेला विजय सुरडे आणि अंगावरती आला. टाळ्या करा दोघांसाठी. बट्टा विजय झाला इकडं. नाना दोघे फार